नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. LS मराठीच्या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात काही बातम्यांचा वेगवान आढावा. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. उबाटा पक्षाकडून करण्यात येणार युक्तिवाद. कुणाची होणार शिवसेना याकडे सर्वांचंच लक्ष. विद्यार्थ्यांवरील लाठीमार आणि गोळीबाराच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचा अमित शहांवर गंभीर आरोप. अमित शहांमध्ये संसदेत येऊन उत्तर देण्याची हिम्मत नाही, राहुल गांधींचा हल्लाबोल. पंतप्रधान मोदी अमित शहांची शरद पवारांच्या घरी उपस्थिती. सुप्रिया सुळेंची मुलगी रेवतीच्या रिसेप्शनला दिग्गज एकत्र. राजकीय संस्कृतीचं दर्शन. राज्यात आजपासून दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ. तूप, पनीर आणि दही देखील 10% महागलं. सर्वसामान्यांना महागाईचा धक्का. धीरज हत्याकांड प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हत्येचा तीव्र शब्दात निषेध. आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकील. बीडच्या केजमध्ये विलास घुले खून प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करा. घुले कुटुंबियांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. बिश्नोई गँगच्या सदस्यांना अटक. पुण्याच्या पोलिसांनी पंजाबमध्ये कारवाई. पोलिसांचा आयुक्तांकडून सत्कार. पालघरमधील जव्हार आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2 आणि 3.4 नोंदवली. साताऱ्यातील पुणे सातारा महामार्गावर भरधाव कारची आयशरला धडक. मावळ तळेगावच्या 4 तरुणांचा जागीच मृत्यू. 2 गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील नीती व्हॅलीत अचानक पूर. बीआरओचा लोखंडी पूल क्षणात वाहून गेला. पुराच्या जोरदार प्रवाहात लोखंडी पूल काही सेकंदातच नाहीसा. या होत्या काही वेगवान हेडलाईन्स. आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे. पाहूयात पहिली बातमी पुण्यातून. पुण्यात आज भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ही तिरंगा रॅली निघणार आहे. रॅलीला काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध आहे. तिरंगा रॅलीमुळे वाहतूक कोंडीची शक्यता निर्माण होऊ शकते. पुण्यात आज भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ही रॅली काढण्यात येणार आहे. शिवाजीनगर येथील ललित हॉटेल पासून दुपारी 3 वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे. भाजपचे हजारो कार्यकर्ते दुचाकीसह या रॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान भाजपच्या या तिरंगा रॅलीला काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विरोध करण्यात आलाय. हजारो वाहनं रस्त्यावर उतरल्यामुळे पुण्यात वाहतूक कोंडी होऊन त्याचा त्रास पुणेकरांना सहन करावा लागू शकतो, अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली आहे. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी कोल्हापुरातून. कोल्हापुरातील गोकुळची निवडणूक 60 दिवसात घ्या. गोकुळच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. प्रशासनाची कसोटी. गोकुळच्या राजकारणाला पुन्हा वेग. सरकार विभाग आणि शासनासमोर आव्हान. कोल्हापुरातील गोकुळच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयानं 60 दिवसांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश दिलेत. यामुळे गोकुळच्या राजकारणाला पुन्हा एकदा वेग आलाय. तर दुसरीकडे अनेक मुद्दे सहकार विभाग न्यायालयाच्या कक्षेत असताना या कालावधीत पार पडणं हे राज्याचे निवडणूक प्राधिकरण, सहकार विभाग आणि शासनासमोर आव्हान असणार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यात 8 तालुक्यात 50% कमी पाऊस झालाय. 190 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. कुठे मुसळधार तर कुठे पावसाची तूट होतीये. 8 तालुक्यात पावसाची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. राज्यातील 355 पैकी 8 तालुक्यांमध्ये सरासरीच्या केवळ 25 ते 50% पाऊस झालाय. यामध्ये नंदुरबार मधील 4, कोल्हापूर मधील 2 आणि अहिल्यानगर मधील 1 तालुक्याचा समावेश आहे. दरम्यान राज्यातील तब्बल 190 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. यापैकी 54 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 50 ते 75% पाऊस झालाय. दुसरीकडे राज्यातील 165 तालुक्यांमध्ये दरवर्षीच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालाय. त्यामुळे राज्यात काही भागात दमदार पाऊस तर काही भागात पावसाची मोठी तूट असं सध्याचं चित्र पाहायला मिळतंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. कोल्हापूरच्या कबनूरमध्ये रील बनवणं जीवावर बेतलंय. रील बनवण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आलाय, तर गोळी डोक्यात घुसलीये आणि या घटनेत एक जण गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चौकशीसाठी मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कोल्हापूरच्या इचलकरंजीत रील बनवण्याच्या नादात बंदुकीतून हवेत गोळीबार करणं एका तरुणाच्या अंगाशी आलंय. हवेत फैरी झाडण्याच्या प्रयत्नात गोळी थेट त्याच्या डोक्यात घुसली आणि तो गंभीर जखमी झाला. दरम्यान जखमी निलेशच्या मोबाईलमध्ये गोळीबाराचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले असून या व्हिडिओच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं निलेशचा मित्र शुभम सूर्यवंशी याला चौकशीसाठी ताब्यात घेतलाय. या होत्या काही सविस्तर बातम्या. आता पाहूयात काही आत्ताच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडी. चौकुळमधील बाबा धबधब्याच्या पर्यटकावरून स्थानिकांचा संताप. पर्यटनामुळे वाहतूक, गर्दी आणि सुरक्षेचा प्रश्न या निषेधार्थ स्थानिकांनी धबधब्याकडे जाणारी पर्यटनाची वाहनं रोखली. पुण्यातील कोंढवा बुद्रुकमध्ये मिठा स्वीटवर पोलिसांची कारवाई. विनापरवाना विक्रीसाठी वाहतूक केल्याचा संशय. पोलिसांकडून बस जप्त तर मिठाच्या नमुना तपासणीसाठी रवाना. पुणे विभागात अनधिकृत शाळांविरोधात शिक्षण विभागाची मोठी कारवाई. 53 शाळा अनधिकृत, 14 अनधिकृत शाळा बंद तर 39 शाळांना नोटीस. परभणीच्या मानवत येथे वैद्यकीय उपचारासाठी दिलेले उसने पैसे परत मागितल्याच्या रागातून वृद्धाला मारहाण. आरोपी विरोधात मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अमरावतीचे नंदनवन संबोधल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यातील जत्रेत दुर्घटना. झुल्यावरून पडून पर्यटकाचा मृत्यू. प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. परभणीत मानवत पोलिसांची अवैध दारू विक्री विरोधात कारवाई. 4 ठिकाणी छापे टाकून 4 जणांवर गुन्हे दाखल तर 6,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कणकवलीत भीषण अपघात. उभ्या असलेल्या ट्रकला मिनी बसनं दिली जोरदार धडक. चालकाच्या मदतीला धावले नागरिक. चालक सुखरूप असल्याची माहिती. जालन्यातील परतूर रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेतून पडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना सोडले प्राण. परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे फक्त नावाचंच. 3 वर्षांचा कालावधी उलटूनही रुग्णांना बाहेरील उपचार केंद्राची वाट पाहावी लागते. महाविद्यालयात उपचारावर प्रश्नचिन्ह. वाशिमच्या मंगळूरपीर मध्ये सशस्त्र दरोडा. 6 ते 7 अज्ञात दरोडेखोरांकडून घरात घुसून कुटुंबियांना मारहाण. 5 लाखांचा मुद्देमाल लंपास. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच घडामोडी पाहत राहण्यासाठी पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.